नकला नमस्कार. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आणि गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा जो उपक्रम चालू केलेला आहे, व्हेरी इज इन द नॉलेज शेअरिंग, एंटरप्रेन्योरशिप आणि कोलॅबोरेशन, यासाठी जगभरचे आपापल्या क्षेत्रातले विख्यात आणि प्रसिद्ध आणि हाय अचिव्हर्स असे जे लोक आहेत, त्यांना आपण सॅटर्डे क्लबच्या हाय अचिव्हर्स किंवा ज्यांना एंटरप्रेन्योरशिपमध्ये ज्यांनी फार मोठं केलेलं आहे आणि ज्यांना ग्लोबल एक्सपोजर किंवा ग्लोबल नवीन टेक्नॉलॉजी, लेटेस्ट डेव्हलपमेंट जाणून घेऊन त्या दृष्टीने काम करायची इच्छा आहे, ह्यासाठी आपण हा उपक्रम करतोय. यामध्ये आपल्याला आपले प्रेसिडेंट यांचा तर आशीर्वाद आहेच, पण सुभाष गोरे, मिलिंद पाटील वगैरे ह्या सगळ्यांनी, बाळासाहेब गटकर यांनी सगळ्यांनी याच्यात पुढाकार घेऊन आपण आज चालू केलेला आहे. आज गरजे मराठीच्या तर्फे मंदार सोमण आलेले आहेत केदार आणि सोमण. केदार सोमण आलेले आहेत आणि हाय इम्पॅक्ट टेक्नॉलॉजीज फॉर महाराष्ट्र अँड रिलेव्हंट बिझनेस मॉडेल्स याच्यावरती बोलतायत. म्हणजे ही हिमसेल्फ इज अन एंटरप्रिनर, ही इज अ इन्व्हेस्टर, ही इज अ सिरियल इन्व्हेस्टर टू बी प्रिसाइज, आणि टेक्नॉलॉजीमध्ये हाय अचिव्हर असा माणूस आहे. सो आय रिक्वेस्ट सुभाष गोरेजी टू टेक ओव्हर द रेन्स ऑफ दिस मीटिंग, and then I request Kedar to make a presentation. I request everybody not to disturb his presentation, because we are while he is presenting, you can ask questions in our chat box, which he will take up at the end of his lecture or his presentation. Thank you very much. Namaste. थँक्यू आनंद गानू सर. मी सुभाष गोरे, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये मी डेप्युटी सेक्रेटरी जनरल या पदावर सध्या काम करतो आहे. सॅटर्डे क्लबबद्दल थोडक्यात माहिती देतो. 2000 साली माधवराव भिडे सरांनी सॅटर्डे क्लब सुरू केला. आज सॅटर्डे क्लबची सिल्वर ज्युबिली इयर चाललाय, 25 वर्ष झाली आहे सॅटर्डे क्लबला. आणि जवळजवळ आपले महाराष्ट्र, गुजरात, बडोदा आणि आता निपाणी कर्नाटकमध्ये पण आपले चॅप्टर्स, एकूण 120 चॅप्टर्स आहेत सॅटर्डे क्लबचे, त्याचे जास्ती. आणि दर महिन्याला एक दोन चॅप्टर्स लॉन्च होत आहेत आणि जवळजवळ 5,500 मेंबर बेस आहे आपल्या सॅटर्डे क्लबचा. आणि म्हणजे मध्य प्रदेशमध्ये इंदोरला आहे, तिकडे सुरतला, बडोद्याला आणि नुकतंच अहमदाबादला पण आपला चॅप्टर सुरू झाला आहे. आणि आमची जी टॅगलाईन आहे, एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत, या टॅगलाईननुसारच आत्तापर्यंत सॅटर्डे क्लबमध्ये जवळजवळ 15,000 कोटींची एकत्रित उलाढाल सगळ्या मेंबर्सनी केलेली आहे. आणि लवकरच भारताबाहेर देखील सॅटर्डे क्लब सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आणि गरजे मराठीला पण मी धन्यवाद देईन, त्यांच्याचबरोबर हा MOU आपण एक महिन्याभरापूर्वी साईन केला आणि असं ठरवलं, गानू सरांनी पण रेकमेंड केलं की दर महिन्याला 2 आपण एक छान सेशन्स ठेवूया, जेणेकरून आपल्या क्लब मेंबर्सना, दोन्ही क्लब मेंबर्सना बिझनेस अपॉर्च्युनिटीज, नॉलेज शेअरिंग होईल आणि चांगलं काही नक्कीच घडेल आणि व्यवसाय पण वाढीसाठी मदत होईल सगळ्यांच्या. सो वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. आणि केदार सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आपण सेशन सुरू करूया. थँक्यू सो मच. राईट, थँक्यू सुभाषजी, थँक्यू आनंदजी, ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. काही दिवसापूर्वी माझं आनंदजींशी बोलणं चाललं होतं आणि आय वॉज डिस्कसिंग विथ हिम सम आयडियाज, ब्रेनस्टॉर्मिंग. ही इज ऑलवेज रेडी अँड ही इज ऑलवेज एन्थुझियास्टिक अबाउट दीज थिंग्स. आणि माझी बॅकग्राऊंड टेक्नॉलॉजीचीच आहे आणि माझा इंटरेस्ट प्रायमरीली असं आहे, म्हणजे बऱ्याच वेळेला व्हॉट आय फाइंड इंटरेस्टिंग, हाऊ कॅन वी टेक सम टेक्नॉलॉजीज दॅट आर अवेलेबल हिअर ऑर डेव्हलप्ड हिअर अँड ट्राय टू कमर्शियलाइज इट हिअर ऑर व्हेरेवर अँड दे विल हॅव सम पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. तर हे ज्यावेळेला काही बोललो, काही विषय काढला, त्यावेळेला आनंदजींनी लगेच हे सुचवलं. सो थँक्यू फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट माय सेल्फ. अजून एक आता बरेचसे म्हणजे ह्याच्यासाठीच मी सुभाषजींना पण विचारलं होतं एक डेमोग्राफिक्स काय, आणि ते म्हणाले बरेचसे मराठीच लोक आहेत. तर एक गमतीची सांगणारी म्हणजे गंमत म्हणून की मी विचारलं, त्याला म्हटलं की ऑडियन्स कोण आहे. तर ते पु ल देशपांडेंचे आपले आसामी आसामी किंवा एका पुस्तकात आहे की ते डॉक्टरकडे जातात आणि विचारतात की नाही, मला एक विचारायचा प्रश्न तुमच्या व्यवसायाबद्दल. तर डॉक्टर म्हणतात काय तुम्हाला छापायचं आहे का, आता मग घ्या उत्तर, आपल्या भारतात. तर म्हणतात नाही, छापायचं नाहीये मला, माझ्याच त्याच्यासाठी पाहिजे. हा, मग तुम्हाला सांगतो की डॉक्टर होऊ नका, डॉक्टरपेक्षा भिकारी व्हा. तसं ऑनेस्ट फीडबॅक. तर तसं मी हे ज्यावेळेला विचारलं सुभाषजींना डेमोग्राफिक्स कोण आहे, ते म्हणाले नाही सगळे व्यावसायिक वगैरेच आहेत. सो आय विल जस्ट यूज डायरेक्ट लँग्वेज आणि डायरेक्ट आयडिया ज्या काय आहेत त्या, फारसं कुठे काही ॲबस्ट्रॅक्ट ज्ञान देण्यापेक्षा. तर गोईंग बॅक टू द नेक्स्ट स्लाइड. हो सॉरी, एक मिनिट.
माझ्या स्लाइडचा विषय हाय इम्पॅक्ट टेक्नॉलॉजीज. आणि हाय इम्पॅक्ट टेक्नॉलॉजीज म्हणजे ज्याचा एक ज्या व्यवस्थित पद्धतीने ज्या कमर्शियलाइज केल्या गेल्या आणि त्याच्यापासून प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस बनवल्या गेल्या, तर दॅट कॅन लिटरली रिझल्ट इन अ क्वांटम लीप ऑफ अ कम्युनिटी ऑर अ स्टेट ऑर जिओग्राफी. तर एक छोट्या लेवलला इम्प्रूव्हमेंट काय, दे ऑल डिझर्व देअर प्लेस, राईट और रॉंग असं काहीच नाहीये. पण दिस इज अन एरिया वेअर आपण एक ग्रुप म्हणून काही येऊन करू शकलो. आणि ह्याच्या हे गर्जे मराठीच्या व्हिजन आणि मिशनशी सुसंगत आहे की अख्ख्या महाराष्ट्राच्या जीडीपीत आपलं कॉन्ट्रीब्युशन काय करता येईल. एक कंपॅरिझन बॉलपार्क म्हणून एक ही स्लाइड मी मुद्दाम डोळ्यासमोर ठेवणार आहे तुमच्या, की महाराष्ट्र आणि जर्मनी हे दोन देश जर पकडले आपण, तर एकाचं पॉप्युलेशन 112, म्हणजे महाराष्ट्राचं पॉप्युलेशन 112 मिलियन, जर्मनीचं 84 मिलियन. एरिया पण एक थोडाफार 10%, 10-20%, 10-20% या रेंजमध्ये आहे. पण तुम्ही जीडीपी पर कॅपिटा बघितलं तर जर्मनीचं ऑलमोस्ट 10 टाइम्स जास्त आहे. आणि तो बरेच म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी रिसर्च पेपर्स, पेटंट्स वगैरे वगैरे बघितले तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन बरंच हाय आहे. हे का? काय आपण लोक बुद्धू आहोत का? तर नाही, तसं काही अजिबातच डेफिनेटली नाही आहे. आणि इथे वी हॅव स्कोप टू ग्रो 10 टाइम्स मोर व्हेरी कम्फर्टेबली, कारण हे जर्मनीने करून दाखवलेलंच आहे. तर आपल्याकडे जी वर्षानुवर्षाची बिझनेस मॉडेल्स होती ती ट्रॅडिशनल होती, ती फार्मिंगमध्ये होती, स्किल्ड लेबरमध्ये होती, काही टेक्सटाईल वगैरे उत्तम आपल्याकडचे लोक बनवायचे शेकडो वर्ष, हजार वर्ष, स्पायसेसमध्ये होती, ट्रेडिंगमध्ये, आणि थोडेफार नॉलेज इकॉनॉमी, तक्षशिला आणि नालंदा सारखी विद्यापीठ आपल्याकडे होती. आणि नवीन जगाच्या याच्यामध्ये ती बिझनेस मॉडेल्स कुठेतरी मोडली. समवेअर दे गॉट ब्रोकन. एक तर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, त्याच्यामध्ये लेबरची कॉस्ट खूपच, लेबर किंवा स्किलचा एकदम रोलच वेगळा झाला, त्याच्यामुळे काही गोष्टी झाल्या. फार्मिंगमध्ये जे बरीचशी मान्सून बेस्ड शेती होती ती सगळी खूप ही झाली. प्लस कॉलोनायझेशन आपल्यावरती झालं, त्याच्यामुळे पण ही ट्रॅडिशनल बिझनेस मॉडेल्स मोडली. आणि झालं काय की हा शेतकरी जे होते त्यांच्याकडे काही रिस्क घ्यायला काही बफर राहिलाच नाही. काही एक दुष्काळ वगैरे पडला की ते देशोडीला लागायचे. तर ते लॉट ऑफ पुअर पीपल वी सी इन मुंबई और बिग मेट्रो सिटीज टुडे, दे आर पीपल हु हॅव व्हेरी स्मॉल लँड पार्सल्स. आणि हे मला माझ्या एका मित्राने, मिलिंद थत्ते म्हणून, जो नाशिकला अतिशय चांगली एक संस्था चालवतो, तर त्याने मला खूप चांगलं एक्सप्लेन केलं होतं की कुळ कायदा ज्यावेळेला झाला त्यावेळेला बऱ्याच लोकांकडे तुकडे तुकडे आले, आणि मग ते पुढच्या जनरेशनमध्ये ते अजून तुकडे झाले, 4 मुलांकडे एक एक एकर वगैरे असं असं. आणि या जनरेशनमध्ये एवढे छोटे राहिले की ऑटोमेशन इज नॉट वर्थ. सो पॉवर्टी इज अ रिझल्ट ऑफ बिझनेस मॉडेल्स गेटिंग ब्रोकन. झालं ते झालं, आता आपल्याला काय करता येईल? जर आपण, जे बरेच लोक आहेत त्यांना असं काही ह्या 3 गोष्टी देऊ शकलो, सर्टन्टी, एनर्जी आणि नॉलेज, तर आपोआपच सगळा समाज आणि आपली पण आणि समाजाची पण भरपूर प्रगती होऊ शकेल. आता मी इथे मुद्दाम सर्टन्टी हा शब्द वापरलाय, स्टेबिलिटी हा शब्द वापरलेला नाहीये. कारण स्टेबिलिटी इज नॉट नॅचरल. काही ना काही अप अँड डाऊन होतच राहणार. पण आता समजा वादळ येणार आहे, तर ते वादळ येणार आहे, तर ते उद्या किंवा परवा किंवा 4 दिवसांनी वादळ नक्की येणार आहे हे माहीत असलं तर दॅट इज सर्टन्टी. देन यू कॅन टेक अ लॉट ऑफ स्टेप्स अकॉर्डिंगली. वादळ येणारच नाही ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. एनर्जी आणि नॉलेज या 2 ॲडिशनल गोष्टी आहेत. सो एक टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये मला खूप पोटेन्शियल दिसतं, आणि ह्या टेक्नॉलॉजीज मी अशा रँकने ऑर्डर केलेल्या आहेत की सॉर्ट ऑफ फिजिबिलिटी, म्हणजे जे जर तुम्ही उद्या माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि म्हणालात की एकच ह्याच्यात मला गोष्ट सांग काय करायची, तर मी हे पिक करेन. बट वी विल गो टू दॅट प्रोग्रेसिव्हली लेटर. वात्सल्य ट्रस्ट म्हणून एक एनजीओ आहे, त्यांच्याबरोबर काम करताना माझ्या असं लक्षात आलं की सध्याची जी लेक डिसिल्टिंग प्रोसेस आहे ती अतिशय इनएफिशियंट, आणि बरेच त्याच्यात प्रॉब्लेम आहेत. वरती तुम्ही बघताय तसं वरच्या चित्रामध्ये एक जेसीबी आणला जातो, तो पण मे महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये, कारण तेव्हा लेवल लोएस्ट असते एखाद्या तलावाची. आणि तिथून ते लेकचं क्लिनिंग केलं जातं. त्याच्यात पण काही एरिया मिस होतात जे मे मे लेकच्या मध्यावरती वगैरे जाऊ शकतील तिथपर्यंत ते बार्जवरती टाकून घेऊन गेले तर होऊ शक्य, नाहीतर नाही होऊ शकत. एक्सक्यूज मी. आणि हे सगळे जे लेक्स आहेत त्याच्यामध्ये काय होतंय की त्यांचा जो तळाचा पोरस भाग आहे तर तो बुजला जातोय. ती धूळ किंवा या सगळ्या गोष्टी येतात, ते सेडिमेंट तयार होतं, त्याने ते पोरस बॉटम आहे तो बुजला जातो. आणि त्याच्यातून पाणी जे झिरपतं जमिनीत आणि ग्राउंड वॉटर लेव्हल इन्क्रीज होतं आजूबाजूच्या विहिरींची, ते सगळं थांबतं. प्लस गाळ साचल्यामुळे त्याची वॉटर होल्डिंग कपॅसिटी कमी होते, ते वेगळंच. जिथे जिथे चांगल्या पद्धतीने डिसिल्टिंगचे प्रोजेक्ट राबवले गेले तिथे तिथे प्रचंड फरक पडलाय. आताच एक उपक्रम त्याच्याबद्दल मला माहिती मिळाली, एकदम बॉर्डरवरच्या गडचिरोली किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये
तो तलाव साफ केल्यानंतर गावातल्या सगळ्या ह्याची ग्राउंड वॉटरची पातळी वाढलीच, पण गावाच्या बाहेर जे जंगल होतं तिथल्या पण छोट्या छोट्या तळ्यांची पातळी वाढली आणि तिकडे जास्ती वन्यजीव वगैरे यायला लागले. आणि तो एक ऍडिशनल प्रॉब्लेम त्यांना डील करायला लागला, विच वॉज दे वर हॅपी टू डील विथ, कारण म्हणजे सगळ्यांना पाणी मिळालं तर एव्हरीबडी बेनिफिट्स. तर ही, आणि सध्या महाराष्ट्रातच 80,000 छोटे किंवा मोठे तळी आणि लेक्स आहेत. तर आपण हे एक एनजीओ म्हणून काम होतं सध्या, आणि एनजीओचा एक स्वतःचा प्लेस आहे त्याच्यात, आणि त्याच्यात काही वाईट म्हणण्याचा त्यांना प्रश्नच नाही. पण एखादी गोष्ट लॉंग टर्म सस्टेनेबल व्हायला हवी असेल तर ती एंटरप्राइजच्याच माध्यमातून झाली पाहिजे. ते सॅटर्डे क्लबचा सगळा तुमचा जो एक घोषवाक्य आहे, एकमेका सहाय्य करून सगळ्यांची प्रगती व्हावी, तसं विन 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 सिच्युएशन कशी क्रिएट होता येईल. तर इथे मी काही रोबोट्स बघितले, त्याची डिझाईन्स बघितली. दे कॅन डू व्हेरी गुड लेक क्लिनिंग, आणि ते ऑफकोर्स भारतात आणायचे झाले तर त्याला मॉडिफिकेशन करायला लागतील त्याच्या डिझाईनला किंवा काय. पण आपल्याला एक गोष्ट अशी करता येईल की त्याच्या जर इंडियन व्हर्जन्स बनवल्या आणि त्या जर आपण गावातल्या लोकांना लीज आउट केल्या की तुम्ही करा, ते सध्या ते एक एक लेक क्लिनिंगचा खर्च साधारणपणे 3 लाखापासून ते 20-25 लाखापर्यंत जाऊ शकतो. आणि मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायत येते, हे येतं, बरेच येतं. आणि आजकाल गमतीशीर गोष्टी पण होतात की ते मनरेगाच्या स्कीममध्ये लेक क्लिनिंग बसवण्यासाठी बरेच लोक मनरेगामध्ये आम्ही लेक क्लीन केला असं दाखवून पैसे घेतात. त्या लोकांनी 100 रुपये घेतले तर ते 80 रुपये त्या जेसीबी वाल्याला देतात. लेक क्लिनिंग ऍक्च्युली होतं, पण ते जेसीबी वाल्याला इव्हेंच्युअली पैसा जातो, त्याच्यातही काही बात नाही. 20 रुपये त्या माणसाला काही काम न करता मिळतात. त्याच्याऐवजी हा जर आपण रोबोट घेतला तर ते गावातल्याच व्यक्तीला सगळा रोजगार मिळेल. प्लस क्लिनिंग करत असेल तर त्याला मे महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यापर्यंत थांबायची गरज नाही. 12 महिन्यात केव्हाही करता येईल, बिकॉज इट्स अंडर वॉटर रोबोट. मे महिन्याच्या पर्यंत आपण का थांबतो, कारण ती लेकची वॉटर लेवल खूप लो असते म्हणून. तर ही एक गोष्ट आहे. दिस इज रिलेटेड टू स्टेबिलिटी, म्हणजे भरपूर आणि मुबलक फ्रेश वॉटर इज इज अ इज अ मिरॅकल. पाणी म्हणजे जीवन आपण म्हणतो, आणि एकदा त्या फार्मरला किंवा त्या गावातल्या म्हणजे कुठल्याही कम्युनिटीला पाणी मिळालं तर ते 50 गोष्टी करतात आणि ते स्वतःचीच प्रगती करून घेतात. सो बट इफ वी आर डुईंग दिस, वी शुड डू इट दॅट इवन वी शुड बेनिफिट. म्हणजे आपण हा लेक म्हणजे असे काही रोबोट्स बनवून डिप्लॉय केले, then even we should have businesses that benefit. So that's one thought. दुसरं, काही स्टार्टअपशी कन्सल्ट करता करता मी इथल्या लिडिंग लॅबोरेटरीशी बोललो. नासा आहे, सँडी आहे, लिव्हरमोर आहे, लॉस एलमॉस आहे, आणि त्यांच्याकडे भरपूर टेक्नॉलॉजी अशी आहे ती पडलेली आहे, ती लायसन्स करायला ते तयार आहेत. आणि ऑफकोर्स त्याला काही भारतात लायसन्स करायची तर काही कन्स्ट्रेंट येतील, पण ते न सोडवण्यासारखे प्रॉब्लेम्स काहीच नाही आहेत त्याच्यात. प्लस इकडच्या युनिव्हर्सिटीजकडे पण भरपूर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी पडलेली आहे जी आपल्याला लायसन्स करून आपल्या याच्यासाठी वापरता येईल. जस्ट टू बी क्लिअर, R&D इज डिफरंट. R&D म्हणजे तुम्ही अगदी हे करताय. सो नन ऑफ द थिंग्स दॅट आय एम टॉकिंग अबाउट इज R&D. ओके, एव्हरीथिंग इज टेस्टेड अँड प्रोवन इन अ लॅब की हे वर्क होतं. त्याचं प्रोडक्टायझेशन आणि इकॉनॉमिक्स कसं करायचं, दॅट इज अ पाथ दॅट वी हॅव टू वॉक टुगेदर. आता या सोलर सेल ज्या आहेत त्या सोलर सेलमध्ये सेलेनियम लेअर आहे, तर सेलेनियम लेअर मधून खाली रेज जाऊ शकतात आणि त्याच्यातून सो इट्स अ मल्टी जंक्शन सोलर लेअर. तर जो सनलाईट पडतो त्याच्यावरती त्याचं ते अनेक थरांमध्ये त्याचं ऍब्झॉर्प्शन होऊन त्याच्या वेगवेगळ्या वेव्हलेंथ वेगवेगळ्या थरात ऍब्झॉर्ब होतात आणि यू क्रिएट लॉट ऑफ इलेक्ट्रिसिटी, ऑलमोस्ट 30-40%, विच इज ॲट द हायेस्ट नंबर इट इज क्लोज टू डबल ऑफ द सोलर पॅनल्स वी गेट. तर आणि त्याच्यामध्ये इन्फ्रारेड बँड मधल्या पण काही रेजचं त्याच्यात कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमुळे होत असल्यामुळे यू कॅन गेट अ लिटल बिट अमाउंट, नॉट अ होल लॉट, बट यू कॅन गेट अ लिटल बिट इलेक्ट्रिसिटी इव्हन ॲट नाईट. तर हा या सोलर पॅनलचा ॲडव्हान्टेज आहे. ऑफकोर्स हे आपण सुरू करू त्यावेळेला ते काही कॉस्ट पॅरिटीला तर येणार नाहीत. सध्याची सोलर पॅनल्स बरीच चीप आहेत. पण काय पॉसिबिलिटी इथे अशी आहे की समजा आपण ही त्यांच्याकडून लायसन्स केली तर आपल्या एका ग्रुप किंवा इफ देर इज समहाव वी टेक इट टू द कमर्शियल लेवल आणि ते पॅनल्स मॅन्युफॅक्चर करून बाहेर काढली तर त्याला 3 वर्ष लागतील समजा. तर 3 वर्षाच्या शेवटी कितीतरी सोलर प्लांट्स आहेत त्यांची PPPs, पॉवर परचेस अग्रीमेंट, संपलेली असतील, PPAs, आणि ते अशा स्टेजला असतील की प्लांट रेडी आहे, कनेक्शन्स, लँड, एव्हरीथिंग इज रेडी. आता तुम्ही फक्त ती काढून ही टाकलीत पॅनल तर तुमची इमिजिएट प्रोडक्शन कपॅसिटी, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन डबल होईल तुमचं. सो देन फॉर अ लिटल बिट एक्स्ट्रा कॉस्ट, नॉट लिटल बिट, जी काय 30-40% पॅनलची कॉस्ट असेल प्रोजेक्टमध्ये तीच, बट यू विल गेट अ बिग मार्जिन आणि दॅट्स वेअर दिस पॅनल कॅन बी व्हायबल. सो हे एक पॉसिबिलिटी आहे आपल्याला. सो ह्याचा इम्पॅक्ट खूप हाय होऊ शकेल
दिस इज अ टेक्नॉलॉजी दॅट इज डेव्हलप बाय नासा. LEW टॉप्स 50 हे पेटंट आहे. कोणाला जर क्युरिओसिटी असेल तर ते जरूर रिसर्च करा तुम्ही. आणि नासा ग्लेन रिसर्च सेंटर आहे ओहायोला, त्यांच्याकडे ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. आय एम इन टच विथ वन ऑफ द सायंटिस्ट ऑल्सो हू डेव्हलप्ड इट. आणि सेकंड लाईफ टू द सोलर प्लांट्स, दॅट्स वॉट आय मीन. आणि त्या ह्याच्यासाठी ही परफेक्ट होऊ शकेल. आणि बिकॉज देर इज सम स्मॉल इलेक्ट्रिसिटी जनरेशन ॲट नाईट प्लस लॉट ऑफ एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी जनरेशन इन द डे, इट कॅन हॅव अ ह्यूज इम्पॅक्ट. कार्बन न्यूट्रल फ्युएल्स. आता जी आपण पेट्रोलियम सध्या जे ट्रॅडिशनली वापरतो ते हजारो वर्षापूर्वी डायनासॉर्स होते, ते मेले, गाडले गेले, ते कुजले आणि त्यांच्यापासून जो कार्बन फ्युएल झाले ते आपण हे करतो, प्रोसेस करतो आणि वापरतो. आणि तो कार्बन सायकल डिस्टर्ब होते. हा ग्लोबल वॉर्मिंगचा मेन प्रॉब्लेम आहे की बराच कार्बन अचानक वातावरणात सोडला जातोय. कार्बन न्यूट्रल फ्युएल्स काय आहे की जे इथेनॉल वगैरे जे आपण म्हणतो, ते काल परवाच जो कार्बन झाडाने घेतलेला होता तोच आपण जाळतोय आणि परत सोडतोय. सो आपण ऍडिशनल कार्बन सोडत नाहीये. आणि समजा हे कार्बन न्यूट्रल फ्युएल स्केल झाले तर दे विल बी अब्झॉर्बिंग अँड रिलीजिंग द कार्बन, सो दे आर नॉट बॅड फॉर ग्लोबल वॉर्मिंग. आता सिनगॅस वरती अनेक चांगले अतिशय इथे रिसर्च चालू आहे, प्रयत्न चाललेले आहेत. एक कंपनी आहे क्लीन ज्युअल्स म्हणून, त्यांच्या फाउंडरना मी गर्जे मराठीच्याच इव्हेंट थ्रू भेटलो आणि मी त्यांचं जाऊन युटामध्ये काम बघून पण आलो. तर ते मायक्रोब्स जे आहेत, जे छोटे छोटे जीवाणू आहेत, त्यांचं जेनेटिक इंजिनिअरिंग करून त्यांना जास्ती प्रोडक्टिव्ह बनवून अल्गेपासून कार्बन न्यूट्रल फ्युएल बनवण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्याचप्रमाणे बायोमास आणि पायरोलिसिस किंवा कोल आणि पायरोलिसिस मध्ये पण अतिशय चांगलं काम इथल्या काही लोकांनी केलेलं आहे. आणि कोल आणि पायरोलिसिस हे मला थोडं इंटरेस्टिंग अशासाठी वाटतं की आपल्याकडे भारतात एक पर्टिक्युलर टाईपचा कोल जो अवेलेबल आहे, ह्याच्याबद्दल मी बऱ्याच पूर्वी एका एक्सपर्टशी थोडं डिस्कशन केलेलं. सो तो खूप चांगल्या क्वालिटीचा कोल नाही आहे. त्याच्यामुळे अदानी सारख्या कंपन्या ऑस्ट्रेलियातून कोल इम्पोर्ट करतात. पण इफ वी आर एबल टू डू पायरोलिसिस देन वी कन्वर्ट दॅट टू सिन गॅस. जो गॅस येतो तो, आणि तो CNG सारखा जाळता येतो. आता हे काय कोणाला माहित नाही का? तर असं माहिती आहे, पण ते एवढ्या वाईड स्प्रेड झालेलं नाही. याचं कारण होतं की एक कारण होतं की सिन गॅस तुम्ही सध्या तुम्ही जे पेट्रोल पंपावरती जाता आणि पेट्रोल भरता, तर ते बरंचसं पेट्रोल बऱ्यापैकी स्टँडर्डाइज प्रोसेसमधून जातं. सो कन्सिस्टन्सी आहे त्याला. त्याच्यामुळे तुमचं कार इंजिन जे आहे त्याचं एक पर्टिक्युलर ट्युनिंग सेटिंग आहे. दॅट ट्युनिंग सेटिंग वर्क्स. अँड तुम्हाला काही फार हे करायला लागत नाही. But now we are coming to advancements in engine technology and especially AI, sensors, IoT वगैरे या सगळ्या याच्यातून की यू कॅन ॲक्च्युअली प्ले विथ ट्युनिंग इन रिअल टाइम. तर ते फ्लेक्स फ्युएल गाड्या ज्या इथे आहेत अमेरिकेमध्ये, त्यांना ते ऑलमोस्ट बरंच काय 30-40% इथेनॉल सुद्धा चालतं आणि पूर्ण पेट्रोलियम चालतं. आणि काही गाड्यांमध्ये ते सगळं कुठचंही फ्युएल चालतं, पेट्रोलियम फ्युएल. तर त्यांचं ट्युनिंग रिअल टाइम मध्ये चेंज होतं. सो जे आपण AI किंवा मशीन लर्निंग म्हणतो, द बेस्ट ऍप्लिकेशन इज पॉसिबली हिअर. की आपल्या देशातच जो कोळसा आहे त्याचा सिनगॅस करून आपल्याला गाड्या चालवता येत नाहीत एक्झिस्टिंग ट्युनिंग टेक्नॉलॉजीमुळे, तर तो सिनगॅसच बंद केलाय. म्हणजे त्या कारणामुळे ती डायरेक्शन एक्सप्लोर झालेलं नाहीये. माईट ॲज वेल वर्क ऑन द इंजिन साइड, की तो सिनगॅस स्टँडर्डाइज प्रोसेसमध्ये प्रोड्यूस करायचा प्रयत्न करण्यापेक्षा इंजिनच असं डिझाईन आपल्याला करता येईल का की जे कोणत्याही टाईपचं हे घेऊ शकेल. आणि दुसरी एक पॉसिबिलिटी याच्यात अशी आहे की एक्सटर्नल कंबशन इंजिन. आता आपण ज्या सगळ्या गाड्या वापरतो त्याच्यात इंटरनल कंबशन इंजिन आहे. त्याचं जे कंबशन बर्निंग होतं ते इंजिनच्या सिलेंडरच्या आतमध्ये होतं आणि तो पिस्टन मोशन होते. देर आर सम टाइप्स ऑफ इंजिन लाईक स्टर्लिंग इंजिन, आणि त्याच्याबद्दल मी पुढे अजून पण थोडं बोलणार आहे. की त्याच्यामध्ये कंबशन बाहेर होतं आणि हीट जी होते ती हीट ट्रान्सफर आणि त्याचं काम होऊन देन यू स्टील गेट मोशन. पण त्या इंजिनाचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस वेगळे आहेत, त्याच्यामुळे ते आतापर्यंत एवढं वापरलं गेलेलं नव्हतं. पण एक्सटर्नल कंबशन इंजिन डज नॉट केअर अबाउट फ्युएल, इट ओनली केअर्स अबाउट टेम्परेचर डिफरन्स. तुम्ही 500 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कसंही करून करा, ते इंजिन चालेल. सो कॅन वी एक्सप्लोर दीज डायरेक्शन्स? अँड इफ वी कॅन, then we can make use of the fuel that what we have. Absolutely, there is a possibility, long shot, but non-zero possibility that we can become entirely independent on fuel import. Thermoacoustic. So this is the engine, external combustion engine that I was talk about. इथे एक जिफ चालते, ती तुम्हाला दिसते का? सुभाषजी, can you see this movement? येस हो, सर, दिसतोय. दिसतंय. येस सर, हा. दिसते. दिसतंय सर. दिसतंय, दिसतंय. येस. ओके.
तर तुम्ही इथे बघाल तर एक बर्नर आहे, त्याने एक हीट होतोय, एक टेस्ट ट्यूब सारखं दिसतंय, त्याचा एक एंड हीट होतोय. सो दॅट इज वेअर यू आर हिटिंग दॅट एंड. आणि स्टर्लिंग इंजिनचे दोन सिलेंडर आहे समजा, तर त्याचा एक एंड हिटेड लागतो, एक एंड कोल्ड लागतो. आणि मग देन यू गेट द मोशन दॅट यू आर सेईंग दॅट इज एबल टू रोटेट अ फ्लायव्हील. ओके, तर ही टेक्नॉलॉजी तशी जुनी आहे, पण त्याच्यात अनेक इतर इश्यूज होते. त्याच्यामुळे इंटरनल कंबन्शन इंजिन टूक ओव्हर इन इवन दो थिओरॉटिकली ऑन पेपर दिस टेक्नॉलॉजी इज मोर एफिशियंट. तर एक मोठा इश्यू आहे स्टर्लिंग इंजिनचा की इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम टू रॅम्प अप. म्हणजे ह्याच्यावरती जर तुम्ही कार बनवली असती पूर्णपणे, तर तुम्ही ऍक्सिलेटर दाबल्यावरती तो फुल पॉवरला यायलाच ऑलमोस्ट 30 सेकंद 1 मिनिट लागला असता, विच इज नॉट प्रॅक्टिकल. तुम्ही सिग्नलला असाल तर तुम्ही 30 सेकंद थांबू शकत नाही तिथे. What is possible is you can make a generator out of this and you can have a electric car in a series hybrid. So अशा प्रकारची काही आपण एक पॉवर ट्रेन बनवली तर that we can make use of existing fuels आणि we can run our vehicles on that. खाली आहे तो ट्रिलियम रेफ्रिजरेटर, तो स्टर्लिंग इंजिनचं टेक्नॉलॉजीचं त्याच्यातलं एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अकोस्टिक्स. म्हणजे आता वरचं जे स्टर्लिंग इंजिन बघताय त्या इंजिनमध्ये पिस्टन आहे, खालच्या इंजिनमध्ये पिस्टन नाही आहे. जे ऍक्च्युअल हीट ट्रान्सफरचं काम होतं इंजिनमध्ये दॅट इज डन थ्रू अ साऊंड वेव्ह. सो दॅट्स वाय इट इज अ थर्मो अकोस्टिक स्टर्लिंग इंजिन. आणि इट इज अ व्हेरी एफिशियंट हीट पंप. म्हणजे दुनियाभर आता सगळीकडे गरमा वाढतोय. आता तुम्ही तर लोक मुंबईत किंवा पुण्यात नाशिकमध्ये बसलेले असाल, तुम्हाला गरम्याबद्दल काय बोलायची गरजच नाहीये. पण धिस इंजिन हॅज अ और धिस टेक्नॉलॉजी थर्मो अकोस्टिक्स हॅज अ पोटेन्शियल टू डिझाईन एअर कंडिशनर्स अँड हीटर्स विच आर मोर एफिशियंट. तर ते झालेलं का नाही आतापर्यंत? कारण त्याच्यात इतर काही बरेच हे इश्यूज होते. त्याचं अकुस्टिक्स म्हणजे त्याचं एकदम एलॅबोरेट कम्प्युटर मॉडेलिंग किंवा काही रिसेंट शोध लागले 3D प्रिंटिंग किंवा ह्याच्यामध्ये. दॅट्स वाय देर इज अ मोर प्रोबॅबिलिटी ऑफ डुईंग दीज नाव डेज. बट दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी. ही पण टेक्नॉलॉजी अनेक लॅब्समध्ये लायसन्सिंग करण्यासाठी अवेलेबल आहे. इनफॅक्ट चायनीज लोकांनी असं म्हणा की ती बॉरो केली आहे टेक्नॉलॉजी आणि त्यांच्या आता सबमरीनवरती त्यांनी एक हा इलेक्ट्रिसिटी जनरेटर बसवलेला आहे. सो दिस इज 2 मीटर साइज जनरेटर इज केपेबल ऑफ मेकिंग 100 kilowatts ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲट 500 डिग्री सेल्सियस टेम्परेचर डिफरन्स. आणि दिस टेक्नॉलॉजी इज ऑल्सो कॉमनली युज्ड इन US डिफेन्स ॲप्लिकेशन्स. त्यांच्या ह्याच्यामध्ये सबमरीन्समध्ये, कारण दीज इंजिन्स आर एक्स्ट्रीमली क्वाईट. आणि सबमरीन्समध्ये तो थोडासा पण जो आवाज आहे तो समुद्रात लांबपर्यंत जातो. त्याच्यामुळे एनिथिंग दॅट मेक्स थिंग्स क्वायटर इज प्रिफर्ड इन सबमरीन. तर ह्याच्यामध्ये पण आयदर इलेक्ट्रिसिटी जनरेशन ऑर व्हेरी एफिशियंट एअर कंडिशनिंग आणि कूलिंग ही प्रॉडक्टायझेशनच्या पॉसिबिलिटीज आहेत स्टर्लिंग इंजिन. आणि म्हणजे स्पेसिफिकली ह्याच्या एक्सटर्नल कंबशन स्टर्लिंग इंजिन वापरून. तर आणि एक ऑगमेंटेड रियालिटी हा एक भाग आपण म्हणजे ऑगमेंटेड रियालिटीचं ऍक्च्युली मी सध्या काही ऍप्लिकेशन्स कशामध्ये बघतोय, एस्पेशली कपल्ड विथ इमेज प्रोसेसिंग अँड मशीन लर्निंग. देर आर पीपल दॅट हू हॅव डेव्हलप्ड रिपेअरिंग सोल्युशन्स. की एखादी गोष्ट जर रिपेअर करायची झाली तर ती तुम्ही त्याचं पिक्चर घेतलं तर त्याच्यातूनच डायग्नोसिस एक प्रकारचं होईल की काय चुकलेलं आहे. अँड देन इट विल गाईड यू टू डू हा बोल्ट काढा, हा बोल्ट काढा, हा बोल्ट काढा. देर इज अ कंपनी इन युनायटेड स्टेट्स दॅट मेक्स एअरप्लेन्स. आणि ते लोक किट बनवून विकतात. आणि तो किट बनवून जो एखादा एकदम एन्थुझियास्टिक माणूस आणि तज्ज्ञ माणूस, थोडाफार माहिती असलेला माणूस असेल, तो ते स्वतःच्या घरी गराजमध्ये असेंबल करू शकतो. ते प्लेन 4 सीटर प्लेन आहे. ते 1000 मैल जातं एका ह्याच्यामध्ये. आणि वान्स RV-10 असं त्या कंपनीचं नाव आहे. आणि ज्यांना मदत हवी असेल त्यांना ते ऑगमेंटेड रियालिटी किंवा ह्याच्या थ्रू त्यांचा माणूस गाईड करतो तुम्हाला तिकडे, की तुम्ही किट घ्या आणि मग तुम्हाला असेंब्ली तुमच्या घरी करा. आम्ही तुम्हाला सांगतो सगळा कुठचा बोल्ट कुठे टाईट करा, कुठचा बोल्ट कुठे टाईट करा, त्याचं इन्स्पेक्शन वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल. आणि साधारणपणे $2 लाख म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये 1 कोटीच्या आसपास त्यांचं प्लेन बनवून वापरणारे लोक आहेत. विच इज नॉट एक्झॉर्बिटंटली हाय कॉस्ट फॉर प्लेन. म्हणजे विमान सुद्धा आजकालच्या ज्या एकदम हायटेक गाड्या, हाय एंड मर्सिडीज मेबाक वगैरे म्हणजे ज्या काही असतील त्या सुद्धा कोटीच्या घरात जात असतील. सो यू कॅन ऍक्च्युली ओन अ एअरप्लेन फॉर दॅट मच अमाउंट इन युनायटेड स्टेट्स.
ते ऑगमेंटेड रियालिटीमुळे ते पॉसिबल झालेलं आहे. आणि इनफॅक्ट देर आर कंपनीज, ड्रोन कंपनीज ऑल्सो, दे डू द सेम थिंग, की तुमच्या ड्रोनला काही प्रॉब्लेम आला, दे मेल यू द ऑगमेंटेड रियालिटी ग्लास, आणि त्या ग्लास वापरून दे विल गाईड यू टू डू एव्हरीथिंग. आणि एक चायनामधून स्वस्त गोष्टी आल्यामुळे एक गोष्ट झालेली अशी आहे की फिक्सिंगचं कल्चर थोडं मागे पडलेलं आहे. म्हणजे अनलेस इट इज हाय कॉस्ट आयटम, तो त्याच्याशिवाय बऱ्याच गोष्टी फिक्स केल्या जात नाहीत, त्या सरळ फेकूनच दिल्या जातात. तर आपण जर एखादी गोष्ट फिक्स करायचं पूर्ण स्टॅक, सॉफ्टवेअरच्या भाषेत फुल स्टॅक म्हणतो आपण, तसं एक सोल्युशन बनवलं, तर लोकल पीपल विल गेट जॉब्स. म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा इम्पोर्ट करण्यापेक्षा ती चीपली फिक्स करणं, हे एक शक्य होऊ शकेल. सो दॅट्स वेअर आय सी अ लॉट ऑफ पोटेन्शियल. गायडेड रिपेअर्स, अर्बन मायनिंग हा एक प्रकार आता अजून इंटरेस्टिंग होतोय, की इकडे एक कंपनी आहे वॉशिंग्टन डीसीच्या जवळ, आणि त्यांना सुद्धा मी भेटलो. तो गेले अनेक दिवस माझं हे भेटीगाठीत चाललेत की काय लोक इंटरेस्टिंग करतायत. त्याच्यामध्ये ते लोक इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट रिसायकलिंगची ती कंपनी आहे, आणि त्या इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट रिसायकलिंगमध्ये गमत काय की तुमच्याकडे जो जुना सेल्फ काय एखादा जुना प्रिंटर किंवा जुना मायक्रोवेव्ह किंवा त्याच्यात जे बरंच इलेक्ट्रॉनिक्स असतं, तर त्याच्यातली जी ऍक्च्युली सर्किट्स आणि चिप्स असतात, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू गेट अ होल लॉट ऑफ व्हॅल्यू आउट ऑफ देम. पण त्याच्यातले जे कपॅसिटर्स असतात, तर कपॅसिटर्स आर युजली लॉंग लास्टिंग, म्हणजे थाउजंड्स अँड थाउजंड्स ऑफ सायकलमध्ये ते चालतात, आणि ऑलमोस्ट ऑलवेज फेकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मधले कपॅसिटर्स चांगले असतात. तर नुसतं ऑगमेंटेड रियालिटी वापरूनच people are able to quickly identify which one is a capacitor, cut it very smoothly and efficiently, म्हणजे त्याचं नुकसान कमीत कमी होईल, and put that capacitor aside to use it in different applications. तर असं त्या कंपनीचं आहे, आणि ऑल ऑफ अ सडन त्या वेस्टमधून, इलेक्ट्रॉनिक्स वेस्टमधून ते जी व्हॅल्यू जनरेट करतात, ते चांगले कॉम्पोनंट्स एक दोन बाजूला काढल्यामुळे सडनली 20-30% एक्स्ट्रा व्हॅल्यू दे आर एबल टू जनरेट फ्रॉम द सेम वेस्ट. तर आपल्याकडे ह्या टाईपच्या गोष्टी कशा करता येतील. आणि एस्पेशली मी एक भारतात आलो होतो त्यावेळेला अनेक लोकांशी बोललो, आणि असं एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सीटी स्कॅन मशीन आहेत, ती सीटी स्कॅन मशीन फारशी नसल्यामुळे त्याच्यावरती ट्रेंड ऑपरेटर की ती जी रिपेअर करू शकतील त्याची पण थोडीशी वानवा आहे. त्याच्यामुळे अनेक वेळेला होतं असं की बंद पडलेलं सीटी स्कॅन मशीन, त्या ऑपरेटर, तो जो टेक्निशियन आहे, तो कधी कधी वेळेत येतो, कधी कधी त्याला आठवडा वगैरे लागतो, आणि देन दॅट कॅन रिझल्ट इन अ बिग लॉस फॉर पेशंट्स, डॉक्टर्स, हॉस्पिटल वगैरे वगैरे. तर समजा एखादा लोकल माणूसच ऑगमेंटेड रियालिटीचं हे वापरून, अशी जी स्पेशलाइज मशीन्स आहेत की जी नंबर्सने फार नाही आहेत, त्याच्यामुळे ते फिक्स करणारे लोक पण तसे कमी आहेत, आणि ती बरीचशी इम्पोर्टेड आहेत. सो त्यांचं रिपेअर जर बराबर झालं, दॅट दॅट विल हॅव देर इज अ ॲडिशनल ऑपॉर्च्युनिटी. तर आणि रोबोटिक्समध्ये आता काही लोकांशी मी बोलतोय, आणि दे आर वर्किंग ऑन ऑल काइंड ऑफ इंटरेस्टिंग टाइप्स अँड ऍप्लिकेशन्स ऑफ रोबोट्स. इकडे तुम्ही खालच्या साईडला एक बॉटम राईटला एक जो थोड्याशा प्राण्यासारखा 4 पाय असलेला रोबोट बघताय, त्याचं नाव आहे लिंक्स, आणि तो सध्या चायनीज कंपनीने डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे तो रोबोट. अशाच टाईपचा पण खाली व्हील्स नसलेला रोबोट बोस्टन डायनॅमिक्स म्हणून कंपनी आहे इथे, गुगल ओन कंपनी आहे ती, गुगलची 100% ओन कंपनी. त्याने बिग डॉग म्हणून एक रोबोट आहे, तो त्यांनी अशा प्रकारे डेमॉन्स्ट्रेट केलेला होता. दीज रोबोट्स आर ऍक्च्युअली एबल टू क्रॉस टेरेन्स ॲज एफिशियंटली ॲज इफ इट्स नथिंग. म्हणजे बर्फ असो, हे असो, ते असो, ते 4 पायाच्या प्राण्यासारखेच चालतात. आणि दिस इज मोर फॉर ब्रेन स्टॉर्मिंग, अँड दिस इज फॉर लाईक थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. पण आपण सध्याचे अख्ख्या दुनियेमध्ये, फक्त भारतातच नाही, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ह्याच्यावरती जो भर दिला जातोय, तो एकाच कारणासाठी, कारण सध्याच्या ज्या कार्स आहेत, त्या कार्स डोंगरदऱ्यातून आणि खडका रस्त्यातून फारशा चांगल्या चालू शकत नाहीत. तर जर आपल्याकडे मशीन्सच अशी असतील, आयदर दिस व्हीटॉल, व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग ह्याच्यासारखी, किंवा हे जे रोबोट्स असतील की जे दे कॅन ट्रॅव्हर्स एनी टेरेन, वी ऍक्च्युली डोंट नीड दॅट मच लॉट ऑफ स्पेंडिंग इन इन्फ्रास्ट्रक्चर. आणि म्हणजे जिकडे 4 लेनचा हायवे पाहिजे तिकडे 2 लेनच्या हायवेत काम होऊ शकेल, जिकडे 2 लेनचा पाहिजे तिकडे कदाचित हार्डली पण मळलेल्या रस्त्यावरती पण काम होऊ शकेल. सो दॅट्स अ पॉसिबिलिटी. आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय की सध्या काही दिवसापूर्वी मी आणि माझी बायको, आम्ही म्हणजे भारतात बरेच फिरलो, आणि माझी बायको इथलीच आहे.
तर ती एक गोष्ट, समथिंग शी नोटीस अँड शी मेड अ कमेंट की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, आणि त्याच्याबद्दल मी बोललो पण होतो त्याच्याशी, जीपे वगैरे वगैरे. सो व्हॉट शी सेड की अरे इंडिया इज डुईंग ग्रेट इन डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, फक्त फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये थोडं स्ट्रगल आहे. सो देन कॅन वी एक्सप्लोर डायरेक्शन्स ऑफ प्रोग्रेस वेअर वी आर गुड ॲट. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवरतीच भर जास्ती द्यायचा आणि तेच जास्ती चांगलं डेव्हलप करायचं की फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची नीडच कमी होईल त्याच्यामध्ये. की भरपूर टॅक्सेस, हजारो कोटी, गव्हर्नमेंट 50 नाही, 15-15, 20-20 वर्ष चाललेले प्रोजेक्ट्स. तर त्याच्यापेक्षा हा एक रोबोट बनवला आणि काही ड्रोन्स असतील इमर्जन्सीसाठी आणि नॉन इमर्जन्सी ॲप्लिकेशनसाठी रोबोट, तर तुमचं मळलेल्या पायवाटेने सुद्धा काम होऊ शकेल. अँड दिस इज मी थिंकिंग आउट लाऊड. आणि ऑफकोर्स आय डोंट हॅव आन्सर टू एव्हरी क्वेश्चन. ह्युमनॉइड रोबोटचा एक इंटरेस्टिंग जपानी प्रोफेसर आहे, त्याच्याशी मी खूप पूर्वी बोललो होतो की जपानमध्ये सुरुवातीला रोबोट्स का आले, आणि ते अशासाठी आले नव्हते की त्याचं मॅनपॉवर कॉस्टमध्ये ॲडव्हान्टेज होता. जो 91चा ऑइल एम्बार्गो झाला त्याच्यात जपानला सगळ्यात जबरदस्त शॉक बसला, कारण त्यांच्याकडे सगळंच इम्पोर्ट होत होतं. ऑइल म्हणजे तेल पण इम्पोर्ट होत होतं, मेटल पण इम्पोर्ट होत होतं, एव्हरीथिंग वॉज गेटिंग इम्पोर्टेड. तर सिक्स सिग्मा किंवा टोटल क्वालिटी कंट्रोल या सगळ्या इनिशिएटिव्हची सगळी सुरुवात त्या ह्याच्यातून झाली की वेस्ट कमी कशी करायची आणि कंट्रोल कशी करायची प्रोसेस. आणि प्रोसेस कंट्रोलसाठी त्यांनी रोबोटिक्स कडे भरपूर त्यांनी लक्ष दिलं. आणि त्या जपानीज प्रोफेसरचं एक वाक्य माझ्या कायम लक्षात राहिलं होतं की एखाद्या बिझनेसमध्ये रिस्क, नॉलेज आणि लेबर हे ह्याच्याशी रिलेटेड 3 रोल्स असतात. आता एखाद्या ठिकाणी जाऊन समजा साप मारायचा आहे, तर तो साप कुठे आहे याचं नॉलेज पाहिजे. ते साप कसा मारायचा आहे म्हणजे जाऊन काठीने ऍक्च्युअली त्याच्यावरती हाणलं पाहिजे. आणि त्याच्यात रिस्क आहे, तर तो चावला तर काय, तर ती रिस्क घेणारा कोणीतरी पाहिजे. आणि हे एखाद्या बिझनेसमध्ये हे तिन्ही रोल जर एकच माणूस घेत असेल ना, तर त्या बिझनेसची ग्रोथ करण्याची कॅपॅसिटी खूप लिमिटेड होते. आणि ॲट अ टाइम पर्सन कॅन डू 2 ऑफ दीज रोल्स, अँड देन थर्ड हॅज टू बी आउटसोर्स ऑर ऑगमेंटेड. तर इथे जो रोबोट आहे त्याने जे आपले जे शेतकरी आहेत, अगदी सामान्य शेतकरी, आणि त्यांच्याकडे लेबर शॉर्टेज इज अ सिरियस इश्यू. म्हणजे आय नो पीपल हू हॅव अ स्मॉल फार्म, बट दे स्टील वॉन्ट लेबर फॉर सम ऑफ द टास्क अँड दे आर नॉट गेटिंग इट चिपली. तर अशा टाईपची जी टास्क आहे ती जर रोबोटकडूनच झाली, तर दॅट कॅन आयरॉनिकली फॉर अ कंट्री लाईक इंडिया विच हॅज अबंडंट मॅनपॉवर, robots can create a phenomenal boost in our production capacity and productivity of a nation as a nation. तर हे जे 3-4 गोष्टी आहेत, एक तर वॉटर क्लिनिंग, लेक क्लिनिंग रोबोट, सोलर पॅनल्स, स्टारलिंक इंजिन्स, आणि ऑगमेंटेड रियालिटी. एस्पेशली म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी हा एक भाग झाला, बट त्यातला ऑगमेंटेड रियालिटी हा जो भाग आहे दॅट इज मोर दॅट हॅज इमिजिएटली potential to deliver big fruits, for a large number of people. Virtual reality is of course there, but it will have somewhat limited application in education or entertainment or whatever, where you are actually disconnecting yourself from reality. Augmented reality is where you are still in reality. तर उद्देश हा एक प्रेझेंटेशनचा आणि कनेक्ट करण्याचा गरजे मराठी किंवा सॅटर्डे क्लब सारख्या ग्रुपशी एक असा आहे की आपल्याला काय ऍक्शन घेता येईल याच्यातून. म्हणजे नुसतं एक येणं आणि प्रेझेंटेशन करणं आणि जाणं हा एक भाग झाला, आणि ते ज्ञानाचे देवाणघेवाण वगैरे वगैरे ते सगळं ठीक आहे. पण आपल्याला काही पावलं उचलता येतील का? ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शॉर्ट सायकल नाही आहे की तुम्ही काही इम्पोर्ट केल्या आणि त्याच्यात काही केलं आणि ते विकलं आणि ते 2 महिन्यात तुमचं सायकल रिटर्न झाली, म्हणजे 2 महिन्यात तुमचे पैसे आले. तर ह्याच्यामध्ये एक थोड्या काही डायरेक्शनमध्ये सस्टेन्ड एफर्ट लागणार, 2-3 वर्ष वगैरे लागतील हे प्रॉडक्ट्स डेव्हलप मार्केट होऊन, म्हणजे ही प्रॉडक्ट्स या डायरेक्शनमध्ये डेव्हलप करून मार्केट करायला लॉंग व्ह्यू असणारे लोक लागतील, थोडी रिस्क ॲपेटाईट जास्ती असलेले लोक लागतील. फर्स्ट चांगली याच्यासाठी सुरुवात अशा ठिकाणाहून करणं आवश्यक आहे की जे नुसती आयडिया नाही आहे. सो नन ऑफ दिस इज प्युअर आयडिया. याच्यामध्ये प्रत्येक डायरेक्शनमध्ये बऱ्यापैकी काम झालेलं आहे, आणि इट्स त्याचं घेऊन त्याच्यातून वेगळं काहीतरी कुक करून ते विकणं आणि त्याच्यापासून सगळ्यांना फायदा कसा होईल हे बघणं, दॅट इज अ रिअल चॅलेंज हिअर. तर एक स्टेप्स मी हायलाईट केलेले आहेत की काही फोकस ग्रुप किंवा व्हेंचर फंड ह्याच्यातनं किंवा बोथ क्रिएट व्हावं ह्याच्यातून, आणि एक रोडमॅप आणि MVP, आणि देन वी डू सम पायलट्स, आणि समथिंग ॲज सिम्पल ॲज टेक एन एक्झिस्टिंग रोबोट, मॉडिफाईड, डू अ पायलट इन वन विलेज, सी हाव इट गोज.
आणि त्याच्यातून जे काही लर्निंग होईल त्याच्यातून मग पुढची स्टेप ठरवायची. सो इथे मी आता थांबतो, कारण एक ऑलमोस्ट 40 मिनिटं म्हटलं होतं तसं की दॅट्स वेअर आणि please ask questions. I have personally met pretty much every one of these inventors or somebody who has developed it. Most of these people have done a lot of work that is more of a academic in nature, or it is a failed product. तर ते आहे तिथून घेऊन आपल्याला कसं जाता येईल, दिस इज वेअर दॅट्स अ चॅलेंज. इफ वी कॅन कम टुगेदर अँड सॉल्व, दॅट विल बी फॅन्टॅस्टिक. तुम्हाला काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये टाका. केदार सर ते वाचून त्याच्यावर उत्तर देतील. येस. आपल्याकडे वेळ आहे अजून 10-1 मिनिटं. आपण हा. वेळ घेऊ शकतोय. हो. A chat box, I'm trying to see. कोणाला प्रश्न असतील तर चॅट बॉक्सला टाका, मी पण वाचू शकतो. केदार सर तुम्हाला वाचून दाखवतो आलेच कोणाचे तर. ओके. किंवा एखादा आपण डायरेक्ट ऑडिओ पण घेऊ शकतोय. अनम्यूट करा आणि एखादा कोणाला विचारायचं तर विचारू शकता प्रश्न. येस येस येस. नमस्कार सर, मी पराग खेडकर आहे, बोलू शकतो? नमस्कार, बोला बोला. हा सर, तुमचं सगळ्यात पहिले केदारजींना धन्यवाद. तुमचं लेक्चर खूपच सुंदर झालं. थँक्यू. मी स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, एक इन्व्हेंटर आहे, हां हां. अँड आय होल्ड 24 पेटेंट्स टू माय क्रेडिट. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. त्याच्यात एक पेटेंट 3D प्रिंटिंग वरचा पण आहे. बर, अच्छा, ओके. आणि आय एम करंटली वर्किंग ऑन अराउंड 52 मोर इन्व्हेन्शन्स माय सेल्फ. वाव, ग्रेट. सो आत्ता मला विशेष प्रश्न नाही आहे, कारण की ह्याच्यातल्या काही एरियाजमध्ये मी काम करतोय. मी स्वतः एक आयसी इंजिनच्या इन्व्हेन्शनवर पण काम करतो आहे. बर, सो अच्छा. सम ऑफ द थिंग्स आर नोन टू मी, बट नॉट टू दॅट एक्सटेंट जेवढं तुम्हाला माहिती आहे. माझे विशेष प्रश्न नाही आहेत, बट आय वुड लाईक टू बी इन टच विथ यू ऑन लिंक्डइन. डेफिनेटली. सो प्लीज मला सो इन्व्हाइट आय एम पाठवा. सेंडिंग येस यू अ फ्रेंड रिक्वेस्ट. येस येस. And I am interested in collaborating in future for such things if we can do something jointly. येस येस, डेफिनेटली. हाच Thank एक you. मुख्य उद्देश आहे. Okay. Thank you very much, sir. यू वेलकम. केदार सर, चॅट बॉक्स झालाय ओपन तुम्हाला की मी वाचू क्वेश्चन? एक मिनिट. हा चॅट बॉक्स इथे बाहेर शेजारच्या ह्याच्यात ओपन झाला आहे. येस. हा, एक मिनिट, आय एम स्क्रोलिंग अप. पहिला कुठचा होता प्रश्न? First is, I think, Mr. Sanjay Vadnerkar from Indore. He has asked one question. हां हां. I am exploring the waste plastic recycling for polyfuel, which is equivalent to diesel or petrol, राईट and राईट. also affordable to produce. Do you have any connects? I have one connect in India and one connect in US या फील्डमध्ये. आणि आय एम हॅपी टू डू दॅट कनेक्शन्स आफ्टर दिस कॉल. फक्त म्हणजे ह्याच्यामध्ये माझं ईमेल तुम्हाला समोर दिसतच असेल. तुम्ही मला एक ईमेल पाठवा आणि आय कॅन डू दॅट कनेक्शन. Thank you very Yeah. much, Second sir. question आहे श्रीनिवास जोगीपेटकर सर, पुण्याचे आहेत. Is there any procedure to get detailed information about lake cleaning robo? येस, देअर इज. इनफॅक्ट मी सोमयामध्ये कॉलेजमध्ये पण एका ग्रुपला मी जरा पुश केलंय की आपण एक रिसर्च प्रोजेक्ट करूया. वी हॅव स्टार्टेड डुईंग सम वर्क. अगेन ह्याच्यात म्हणजे जो काय माझा रिसर्च आहे, आय एम हॅपी टू शेअर विथ पीपल हु आर इंटरेस्टेड इन पार्टनरिंग. येस, थँक्यू सर, थँक्यू. एक निशान खानोलकर सरांचा आहे, तो थोडा मे बी आपल्यालाच हँडल करायचा आहे. हाऊ मच गव्हर्नमेंट सपोर्ट डू यू थिंक दीज व्हेंचर्स विल नीड इन अ कंट्री लाईक इंडिया? माझे काही गव्हर्नमेंटमध्ये लिमिटेड कनेक्ट्स आहेत. त्याच्या थ्रू मी काही फाइंड आउट करायचा प्रयत्न केला. मला एक असं प्रॉपर कुठे हे मिळालं नाही की अरे असं जा, म्हणजे ह्याच्याखाली असं करता येईल. सो आणि मगाशी म्हटलं तसं की हे बिझनेस म्हणूनच करणं चांगलं आहे. म्हणजे लॉंग टर्म व्ह्यू असलेले प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये चांगले जे काही ज्यांनी बऱ्यापैकी प्रयत्न केला असे जे लोक असतील
हू सी पोटेन्शियल, तर तेच ह्याच्यामध्ये चांगलं करू शकतील. कारण म्हणजे गव्हर्नमेंट ऑफकोर्स तुमच्या कोणाला काही आयडिया असेल की कसा सपोर्ट मिळू शकेल, आय एम ऑल इयर्स, कनेक्ट मी, बट आय हॅव नॉट एक्सप्लोर्ड अ होल लॉट. ओके, अजून एक होतं की व्हॉट वुड बी द कॉस्ट ऑफ लेक रोबोट, आणि काही त्याचे व्हिडिओज किंवा काही अवेलेबल आहेत का, अँड हाऊ इट वर्क इन इंडिया, किंवा काही इंडियात असा झालाय का एक्सप्लोअर, तुम्हाला काही आयडिया सी त्याची? प्रॉब्लेम इथे असा आहे ना की अनेक छोट्या छोट्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी ह्याची वेगळी वेगळी व्हेरिएशन्स बनवले गेले आहेत. काही रोबोट्स आहेत त्याचे ते स्विमिंग पूलसाठी आहेत आणि ते काय कॉस्ट $700-1000 आसपास सुद्धा ते मिळतात. काही रोबोट्स आहेत ते लेक क्लिनिंग, सरफेस क्लिनिंगसाठी आहेत. काही लोक रोबोट आहेत ते बे म्हणजे जी खाडी असते त्याचं ड्रेजिंग करण्यासाठी आहेत. एक्झॅक्टली आपल्याला पाहिजे ना तसं असून मला दिसलं नाही इफेक्टिव्हली. म्हणजे तसा दिसला असता तर मी तो आपल्याला विकत घेऊनच लिझिंग करण्याचा एक प्रयत्न करता आला असता. सो वी जस्ट, आणि देर इज नो रॉकेट सायन्स हिअर. म्हणजे अंडर वॉटर रोबोटिक्स इज त्या आय पी सील्ड मोटर घेऊन यू कॅन मेक रोबोट दॅट विल, त्याला काही फार ह्याची पण गरज नाही की एक जी काय सॉलिड वेस्ट आहे ती एका पद्धतीने एक पंपने वगैरे करता येईल. जी मड सारखी वेस्ट आहे काही हार्डन असेल तर ते वेगळ्या पद्धतीने करता येईल. सो इट्स ऑल अ डुएबल थिंग. इट्स अ मॅटर ऑफ इंटिग्रेटिंग व्हेरियस पार्ट्स at this point to create a particular solution for our problem. That is the challenge here, and make it या, profitable. राईट. अजून एक आहे, शैलेश वत्सराज यांनी विचारलंय की आय वर्क विथ इंजिनिअरिंग कॉलेजेस इन मुंबई, कॅन एनी ऑफ दीज प्रोजेक्ट्स बी टोन डाउन टू अडॅप्ट टू फायनल इयर इंजिनिअरिंग स्टुडंट्स इन अन एंटरप्रेन्युअरल सेल इनिशिएटिव्ह? 100%. That will be a great start actually. सो ते, आणि मी तेच सोमयामध्ये करायचा प्रयत्न करतोय. केजी सोमयामधून मी बॅचलर्स केला, सो आय एम ट्राईंग टू डू इट देअर. तर हे याच्यासाठी जर आपण इफ वी कॅन जॉईन हँड्स दॅट विल बी ग्रेट. नमस्कार या सर, सर, आय वुड लाईक कसं टू टेल कनेक्ट यू करू सांगा ना. सॅटर्डे हां क्लब मध्ये आमचा एक यंग एंटरप्रेन्युअर सेल आहे. सो हां वी कॅन टेक अप दिस पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह अंडर दॅट पर्टिक्युलर सेल. सो आपण बोलूया आफ्टर द मीटिंग हाऊ हाऊ वी कॅन चालेल, टेक अप दिस कॉलेजेस. या, नक्कीच ओके. नक्कीच. आणि एक आहे निखिल अशोक शिंदे, हाऊ कॅन अ स्टील मोल्ड मॅन्युफॅक्चरर कॅन बी ऑफ हेल्प इन एनी वे? टेक्नॉलॉजी वाईज त्यांना विचारायचं असेल, काही सपोर्ट स्टील किंवा मोल्ड काही. मॅन्युफॅक्चरर ना, हा थोडं मला अजून विचार करायला लागेल किंवा आपल्याला अजून थोडं बोलायला लागेल. असं म्हणजे इकडे बघून असं काही डायरेक्ट असं नाही की अरे हा हे स्टील मोल्ड हे होऊ शकेल. बट इट्स अ एसेन्शियल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. सो आय हॅव टू थिंक. या, योगेश यावलकर आहेत, त्यांनी विचारलं कॅन यू एलॅबोरेट लिटिल ऑन ऑगमेंटेड रियालिटी? हा, ऑगमेंटेड रियालिटीचं काय आहे की ऑगमेंटेड रियालिटी ॲज सच इज नॉट न्यू. But augmented reality, when given combined with image processing and AI machine learning tools that have advanced a lot in last literally 2 years, that is where we get the best bang for buck, so to speak. की पूर्वीचे जे ऑगमेंटेड रियालिटी क्लासेस होते गुगलचे वगैरे, ते पण मी वापरलेले आहेत. ते दे हॅड कम अ लॉंग वे ऑन ॲक्च्युअली प्रेझेंटेशन. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघितलं आणि तिथे ग्राफ दाखवला वगैरे. सो दॅट दॅट दे वर डुईंग ओके अशा काही गोष्टी करणं. पण जी रिअल टाइम इन्फॉर्मेशन ग्रास्प होते, त्याचा जो कॅमेरा आहे त्याच्यातून त्याचं प्रोसेसिंग करणं आणि इमिजिएटली डू समथिंग बेस्ड ऑन दॅट, दॅट वॉज नॉट रिअली द स्ट्रॉंग पॉईंट, ऑर दे वर वे फार बिहाइंड. आणि दॅट इज व्हॉट इज रिअली इम्प्रूव्हिंग नाव. आणि मी लोकांना ज्यावेळेला AI बद्दल बोलतात त्यावेळेला मी एक गोष्ट सांगायचा प्रयत्न असा करतो की चेस चेस या गेममध्ये कम्प्युटरने माणसाला, बेस्ट कम्प्युटर इन द वर्ल्ड बीट बेस्ट ह्युमन इन द वर्ल्ड इन चेस इन द इयर अराउंड आय थिंक 2000, ज्यावेळेला गॅरी कास्परोवला डीप ब्लूने बीट केलं, IBMचा जो कम्प्युटर होता. But in 2 years, by 2002, there was no point in the world's best grandmaster playing with computer. Computer had gone so far ahead in 2 years की ते ते जे रेटिंग असतं फिडे रेटिंग, त्याच्यामध्ये ते कम्प्युटर त्याच्यात खूपच पुढे निघून, बेस्ट कम्प्युटर खूपच पुढे निघून गेला होता त्याच्यामध्ये. सो या मोमेंटला तुम्ही जे AI ची कॅपेबिलिटी बघताय, you have to think of a product where AI is going to be in 2 years, and I can guarantee you it is going to be way ahead of where you are thinking right now. सो त्याच्यात काही प्रॉब्लेम्स असतीलच, हॅल्युसिनेशन वगैरे वगैरे, बट कॅपॅबिलिटी वाईज राईट. सो स्टार्ट थिंकिंग इन दॅट डायरेक्शन की अशा
इंटेलिजन्स तुम्हाला ऍक्सेसिबल आहे, जर काय $50-100 तुम्ही दिलेत गुगलला किंवा चॅट जीपीटीला पर मंथ, असं इंटेलिजंट मशीन तुम्हाला अवेलेबल आहे की त्याची इंटेलिजन्स ॲबिलिटी ही कोणत्याही माणूस तुम्हाला जो माहिती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती आहे. आणि इन्स्टंट रिअल टाइम रिकलेक्शन ऑफ बिलियन्स ऑफ डेटा पॉइंट्स वगैरे वगैरे. सो व्हॉट कॅन यू डू विथ दॅट इज द चॅलेंज एज वेल एज ऑपॉर्च्युनिटी. परफेक्ट सर, थँक्यू. आणि निलेश पटके म्हणतायत की टाटा पॉवर टीम इज वर्किंग ऑन आय थिंक लेक क्लिनिंग रोबोट हु सिट्स ॲट नरिमन पॉइंट. म्हणजे लेक क्लिनिंग वरती टाटा पॉवर ऑलरेडी काम करताय असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आणि ग्रेट सर. हा, याच्यातल्या इफ यू नो एनीवन हु इज इन दॅट एरिया अँड इफ आय कॅन असिस्ट इन एनी वे, दॅट वुड बी ग्रेट. एक मिथिलेशजी म्हणून आहे, मला वाटतं, आय डोंट नो वेदर इज अ क्लब मेंबर. वी आर मेकिंग ड्रोन्स फॉर फार्मिंग अँड अदर अप्लिकेशन. वी कॅन वर्क ऑन ड्रोन. सो ड्रोन. मिथिलेशजी कनेक्ट विथ मी. आपण केदार सरांशी कनेक्ट करून देऊ तुम्हाला. ओके, देन अजून कोण आहे? बिटवीन पॅनल शो व्हॉट इज द कॉस्ट डिफरन्स बिटवीन करंट अवेलेबल पॅनल अँड शोन बाय यू. म्हणजे मला वाटतं सोलर पॅनल बद्दल त्यांना विचारायचं आहे. संजय करेक्ट. खरसे. या करेक्ट. सो आय डोंट हॅव अ कन्फर्म्ड आन्सर येट. पण ते जे पॅनल आहे त्याच्यामध्ये ज्या 2-4 गोष्टी असतात ज्या मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट स्केल झाली तरी सुद्धा कमी करत नाहीत. एक म्हणजे एक्झॉटिक मटेरियल्स लाईक प्लॅटिनम. तसं काही असेल तर तुमचं एका विशिष्ट लिमिटच्या पलीकडे कमी होत नाहीये. तसं काही नाहीये. एक्झॉटिक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असतील, तुम्हाला सब मायक्रॉन लेवलची अॅक्युरसी पाहिजे असेल तर मग तुम्हाला खूप हाय प्रिसिजन मशीन्स लागतात आणि त्याचे प्रिसिजन असेंब्ली लागते. मग त्याने पण इट्स चॅलेंजिंग. तसंही काही नाहीये. सो दॅट इज वाय मी जी यूज केस डिस्क्राईब केली की जे एक्झिस्टिंग सोलर जुने प्लांट्स आहेत ज्यांचं सगळं पैसा काढून झालेला आहे आता त्याच्या पॉवर पॅनल त्याच्या सोलर पॅनल्समधनं, त्यांना जर एक ऑपॉर्च्युनिटी दिली की फक्त थोडेसे पैसे टाकलेत ना तर तुमचं इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन डबल होईल. दॅट इज वेअर दिस पॅनल्स आर ॲब्सोल्युटली जस्टिफाईड. म्हणजे ही पॅनल समजा ट्रॅडिशनल पॅनलच्या तिप्पट जरी महाग असतील तरी सुद्धा ते इलेक्ट्रिसिटीज दुप्पट बनवत आहेत. सो दॅट इज वेअर ऑलरेडी 2x कॉस्ट इज जस्टिफाईड. प्लस त्यांना ॲडिशनल लँड आणि कनेक्शन्स आणि ह्या सगळा एक्झिस्टिंग सोलर पॅनलचा खर्च नाही आहे. दॅट इज वेअर द एक्स्ट्रा कॉस्ट इज ऑल्सो जस्टिफाईड. सो आपण जर समजा एक्झिस्टिंग सोलर पॅनलच्या 3x कॉस्टमध्ये जरी ही पॅनल बनवू शकलो ॲट अ लार्ज स्केल, स्टील इट कॅन बी अ फॅन्टॅस्टिक व्हायबल बिझनेस. ओके, येस. एक अजून क्वेश्चन आहे संजय वडनेकर अगेन इंदोर. डू यू हॅव एक्सपोजर ऑन पेरोविस्काइट्स सोलर सेल अँड टेक्नॉलॉजी सोर्स कनेक्ट? प्लीज सजेस्ट. देर इज म्हणजे अनेक आहेत. त्याच्यापैकी पेरोस्काइट सोलर सेल, देर इज ऑल्सो टेक्नॉलॉजी अँड पेटंट्स अँड लॉट ऑफ डेव्हलपमेंट्स दॅट इज हॅपनिंग हिअर. आणि सो दॅट ऑल्सो टॉपिक वी कॅन टॉक सेपरेटली अँड एक्सप्लोअर. पण ते म्हणजे त्या ऑलरेडी आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे ग्राउंड ब्रेकिंग किंवा हाय इम्पॅक्ट काय करणार हा एक थोडासा प्रश्न आहे माझ्यापुढे. पण मे बी देर आर थिंग्स आय डोंट नो. सो आय एम ऑलवेज ओपन. ओके, AR मध्ये पण काम करणारे आहेत मिस्टर अजित. त्यांनी पण सांगितलं आय कॅन हेल्प इन दिस. आय कॅन कॉन्ट्रीब्युट समथिंग. आय थिंक हाऊ इट विल बी हेल्पफुल टू मेक सोलर पॅनल. मला वाटतं हा थोडा वेगळा विषय आहे तुम्ही सांगितल्यापेक्षा. सो आय हां. थिंक द क्वेश्चन्स आर ओव्हर. सो किती वाजले? आहे अजून एक डेफिनेटली 5-1 मिनिट. अजून कोणाला क्विक ऑडिओ क्वेश्चन घ्यायचा आहे? यू कॅन अनम्यूट अँड आस्क. नमस्कार सर, मी पराग खेडकर परत. बोला बोला. मी जे IC इंजिन्सच्या रिसर्चवरही काही काम करतोय. तर त्याच्याशी संबंधित कोणी अमेरिकन्स किंवा युरोपियन कंपन्यांशी मला कनेक्ट करून देऊ शकाल का तुम्ही? हो, आपण वी कॅन टॉक सेपरेटली. IC इंजिन्स तुम्हाला माहितीच आहे की हा खूप ब्रॉड टॉपिक आहे. म्हणजे त्याच्यात एक्झॅक्टली काय टाईपचं हे पाहिजे तुम्हाला, फ्युएल इंजेक्शन सिस्टीम म्हणा किंवा काय एनिथिंग स्पेसिफिक, डिझेल ऑर गॅसोलिन ऑर व्हॉट एव्हर. तर आय नो सम पीपल. मला जर जे काही शक्य असेल ते मी जरूर करेन. ठीक आहे सर, थँक्यू व्हेरी मच. या केदार सरांचा कॉन्टॅक्ट हवा असेल तर सॅटर्डे क्लबमधनं माझा नंबर मिळेल तुम्हाला, सुभाष गोरे. आणि सध्या ईमेल ID सरांचा डिस्प्ले केलेलाच आहे, त्याच्यावर तुम्ही मेल पण करू शकता अँड रिप्लाय येईलच तुम्हाला. आणि फोन नंबर हवा असेल तर पण सरांचा नंबर दिल्यानंतर सरांना पहिले मेसेज करा
डायरेक्ट कॉल नका करू प्लीज. आणि हा सांगा, आणि तुमचा कनेक्ट झाल्यानंतर सॅटर्डे क्लब ला पण कळवा की तुमचा इंटरॅक्शन्स किंवा काय प्रोग्रेस आहे, सो दॅट आपल्याला यातनं काही चांगलं घडेलच, पण आपल्याला कळलं पण पाहिजे, आणि सो दॅट वी कॅन अनाऊन्स इट इन नक्कीच सॅटर्डे क्लब लाईक अ सक्सेस स्टोरी. सो थ्रू प्रॉपर चॅनल्स आपण क्लबच्या थ्रू सरांची अप्रोच करायचं आहे. राईट. नक्कीच. आणि फक्त ओके, मी आय थिंक अमेरिकेत आहे त्याच्यामुळे यु नो का रात्र दिवस हा एक थोडं फरक आहे. आणि जनरली मी सगळ्या ईमेलला रिप्लाय करतो एखाद 2 दिवसामध्ये. सो जस्ट बी अ लिटल बिट पेशंट. कधी कधी बिझनेस ट्रॅव्हल वगैरे असताना इट माइट टेक अ कपल मोर डेज. येस. ओके, सो आय थिंक वी विल कन्क्लूड. सर, ओके. IoT प्लस AI असे काही लार्ज स्केल प्रोजेक्ट चालू आहेत का, किंवा असं कोणी काम करते का या टॉपिकवर? येस सर, येस सर. ऑब्विसली आता काय आहे की AI मुळे आणि अशा ह्याच्यामुळे कॉस्ट ऑफ सेन्सर्स कमी झाले, त्याच्यातून जो डेटा येतो तो हो. प्रोसेस करण्याची ॲबिलिटी वाढले. सो ऑप्टिमायझेशन एनर्जी कन्झम्पशनचं म्हणा किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं जास्ती टायटर कंट्रोल, लॉट ऑफ थिंग्स आर गोइंग ऑन इवन इन दॅट एरिया. आणि ओके. पण माझा ॲक्च्युली म्हणजे ॲज सच आय एम लेस इंटरेस्टेड इन प्युअर IT प्ले. आणि आय एम ऑलमोस्ट ऑलवेज मोर इंटरेस्टेड वेअर यू कॅन से रबर मीट्स द रोड, म्हणजे ॲक्च्युली मटेरियल किंवा एनर्जी किंवा हे. तर ह्या ओके. फील्डमध्ये मी जे काही एक्सप्लोअर केलंय ते सॉफ्टवेअर लिहिण्याच्या दृष्टीने कमी, आणि काही इनोव्हेटिव्ह सेन्सर्स किंवा असं काही आहे का या दृष्टीने जास्ती. तर ओके. सो म्हणजे त्या दृष्टीने मी कदाचित तुम्हाला जास्ती मदत करू शकेन सॉफ्टवेअरच्या ह्याच्यापेक्षा. शुअर शुअर. Thomas sir, good evening. Can I have one small question, please? Yes. Sir, my name is Pradeep Khanvilkar. I am from Satara chapter CGT. Okay. I work in technology. I have got a business called as corporate consultancy तुमचा business. आवाज थोडासा हा होतोय, मला माहित नाही काय माझ्या साईडला आहे का काय. नाही, आवाज थोडासा हे येतो, क्लिअर नाही आहे सर. हा, क्लिअर नाही आहे. I don't know why it is not clear. ठीक आहे, बोला तुम्ही, प्रयत्न करू आपण. So my question is, you have explained 5 to 6 different verticals, and to work on behalf of SCGT, I think we will have to generate different groups to work in each individual group. So I would like to work along with you and cooperate and coordinate with you on this. So can we get connected on this? डेफिनेटली सर, डेफिनेटली. So I will get connected. I will take your number from Mr. Gore, and then we will further go on discussing as to how we can take it up on behalf of Saturday Club. Will that be all right? फॅन्टॅस्टिक. येस येस, नक्कीच नक्कीच. नक्की. Okay, sir. Thanks a lot. येस, एनी लास्ट क्वेश्चन कोणाला विचारायचं शेवटचा? येस सर. हॅलो. हा, येस. सर, ओमकार कोल्हापूरहून बोलतोय मी, कोल्हापूर हा, महाराष्ट्र, बोला. गरजे मराठीमधून. सर, माझा एक क्वेश्चन असा होता की पहिल्यांदाच तुम्ही एक मेन्शन केलं की ऍग्रिकल्चरचे आता कसे वाटे होत 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 आता छोट्या छोट्या स्मॉल स्केल मध्ये जागा आहेत, आणि त्यामुळे ट्रॅडिशनल मधून टेक्नॉलॉजीचा तिथे इम्प्लिमेंट करता येत नाही. करेक्ट. तर एखादी जर लँड मिनिमम एक काय एक्सपेक्ट करू शकतो की तिथे आपण ह्याचा प्रयोग करू शकतो महाराष्ट्रामध्ये? तो आपल्याला काय प्रयोग करतोय आपण त्याच्यावरती अवलंबून आहे. आता आपण म्हटलं तसं की आता रोबोटिक्स, राईट. तर मेन प्रॉब्लेम कुठे आहे, तर एक प्रॉब्लेम पाण्याची अवेलेबिलिटी. समजा आपण म्हणजे वॉटर क्लिनिंग किंवा हा एक भाग झाला. दुसरं जास्तीत जास्त त्रास आपल्या शेतकरी बांधवांना कुठे होतो की म्हणजे वीड किलिंग मध्ये होतो का किंवा काय. तर आपल्याला एक यूज केस अशी आयडेंटिफाय करायला लागेल, आणि त्याच्यामध्ये ह्या टेक्नॉलॉजीचं हे कसं होतं म्हणजे ह्यापैकी कुठची टेक्नॉलॉजी फिट होते ते बघायला लागेल. आणि प्रत्येकाचं एक हे असतं कॅपेक्स किंवा ऑपेक्स. म्हणजे आता जे शेतकरी जो आहे त्याला ऑलरेडी दॅट पर्सन इज फेसिंग अ लॉट ऑफ रिस्क ऑन सेव्हरल अदर फ्रंट्स, की काय किडे म्हणा, दुष्काळ म्हणा, हे म्हणा, ते म्हणा. सो रिस्क शेतकऱ्याला आपण नाही एक्सपेक्ट करू शकत घेण्यासाठी.
तर पण आपण काय एक्सपेक्ट करू शकतो की शेतकऱ्याचं चांगलं पीक आलं तर तो त्याच्यातले आपल्याला 15-20% देईल. ओके. सो देन एनी ओके. बिझनेस मॉडेल और एनी टेक्नॉलॉजी डिप्लॉयमेंट दॅट इज हॅपनिंग विथ दॅट डेमोग्राफिक्स, तर त्या त्या कस्टमर सेगमेंटसाठी करायची असेल तर ती अशा पद्धतीने करायला लागेल की द रिस्क टॉलरन्स त्याच्यात बिल्ड करायला लागेल. आणि फायदा झाला तर तो मस्त एकदम हे होईल, एव्हरीबडी विल बी हॅपी. तोटा झाला तर येस. कोण समबडी हॅज टू बॅकस्टॉप दॅट. येस येस, ते तर आहेच. फक्त माझा प्रश्न असा होता की एक मिनिमम जागा किती लागेल, म्हणजे एक आपण म्हणजे टेंटेटिव्ह म्हटलं की एक 100 एकर्स तरी एका ठिकाणी असेल तर आपण ते चांगल्या पद्धतीने करू शकतो फुल्ली ऑटोमेशन. 100 तर एकर्स तर अशी भरपूर काही झाली. तुम्ही ऍक्च्युली एक आता कंपनी आहे, याच आता तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारला ते बरं झालं. अमेरिकेत एक कंपनी हम्म. आहे, त्या कंपनी दे आर ट्राईंग टू, इथे बरेच ना लोकांची मोठी मोठी लॉन्स असतात अमेरिकेमध्ये, आणि त्यांचं लॉन मोईंगसाठी येस. वगैरे जे लॉन मोअर्स असतात, तर ते अर्धा अर्धा एकरासाठी डिझाईन केलेले ट्रॅक्टरच असतात ते, एका पद्धतीने बघायला गेलं तर. तर ते ओके. आपण तसा एखादा छोटासा ट्रॅक्टर, इथे काही ट्रॅक्टर असतात ते पुश पुश लॉन मोअर्स असतात. तर हम्म. कॅन वी डू समथिंग लाईक दॅट, की एक ट्रॅक्टर एवढा छोटा बनवायचा आणि तो स्विस आर्मी नाईफ सारखा बनवायचा की तो 50 गोष्टी करू शकेल. ओके. आणि मग तो ओके. तो ट्रॅक्टर तो कदाचित 1-2 एकर असलेला शेतकरी सुद्धा विकत घेऊ शकेल किंवा भाड्याने घेऊ शकेल. अँड देन कॅन वी डू इट. म्हणजे तो जो मोठा महिंद्राचा ट्रॅक्टर असतो तो एक 50 एकर शेतीसाठीच तो चांगला कामाला असतो, आणि तो भरपूर शेकडो 4-5 टनाचा तो टोईंग करू शकतो. पण ते छोट्या शेतकऱ्याला ती गरज नाहीये. ओके. 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 म्हणजे क्वेश्चन विचारण्यामागचं असं की म्हणजे काही ग्रुप्स आहेत आमचे जे आता ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा जे पेस्ट कंट्रोल ह्याच्यासाठी म्हणून शेतीसाठी एकत्र बरेच जण आम्ही मराठी लोक काही जण येत आहेत. तर एक हम्म. कॉमन जागा घेऊन तिथं फार्मिंगचा वगैरे असा विषय सुरू होता. पण म्हटलं की तशा ठिकाणी जर कारण की सगळे वर्किंग मध्ये आहेत, म्हणजे आम्ही देखील वर्किंग मध्ये आहोत, तर हम्म. शेतावर काम करणार तर तिथं जास्तीत जास्त ऑटोमेशन पद्धत आपण म्हणजे इम्प्लिमेंट करेक्ट करतात. करेक्ट. तर ते राईट. चांगलं म्हणजे म्हणजे वीकली एकदा जाऊ शकतो माणूस, परंतु लॉंग टर्म जाऊ शकत नाही. प्लस आता एक एम्प्लॉय म्हणला किंवा तिथं शेत कामगार वगैरे ह्याची पण अवेलेबिलिटी कमी होते. सो काय बरोबर आहे. इम्प्लिमेंटेशन ह्याचाच आम्ही आता विचार करत होतो. म्हणून म्हटलं की त्या बरोबर. टेक्नॉलॉजीवर तुमच्याकडून काय गायडन्स मिळेल का? सी ऍक्च्युली स्पेसिफिक एक 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 प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामध्ये अनेक सोल्युशन्स आहेत की जे आपल्याला म्हणजे इथे काहीतरी गोष्टी आहेत आणि आपल्याला ना ओके. त्याच्यातून सोल्युशन डिझाईन करावं लागेल. दॅट इज अ चॅलेंज. आणि इथल्या म्हणजे या ग्रुपवरती येऊन इथे मेन तुमच्याबरोबर 1 तास घालवण्याचं कारण म्हणजे मेन माझा उद्देश असा आहे की सोल्युशन डिझाईन करायला मला पार्टनर्स मिळावेत. आणि दे मे बी फ्रॉम अकॅडमिक्स, और दे मे बी फ्रॉम इंडस्ट्री, और दे मे बी फ्रॉम पीपल लाईक यू हु आर इनोव्हेटिंग और ट्राइंग टू डू समथिंग. सो पॉसिबिलिटी तर भरपूर आहे तिकडे. येस येस, हम्म. चालेल चालेल. ओके सर. ओके. सो काही प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल तर मी येईन तुमच्यापर्यंत सर, नक्कीच नक्कीच नक्कीच. मेल करेन मी तुम्हाला. हो हो, चालेल. चालेल. सो थँक्यू सर. विल कन्क्लूड. आणि केदार सोमण सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि आता अगदी शेवटी जाता जाता सरांनी खूप मोठं वाक्य सांगितलं की सोल्युशन डिझाईन करायला त्यांना पार्टनर्स हवेत, आणि ही इज लुकिंग ॲट सॅटर्डे क्लब फॉर दिस. सो मला वाटतं सगळ्यांनी या अपॉर्च्युनिटीचा नक्कीच उपयोग करून घ्यावा. आणि आपण केदार सरांबरोबर कायम कनेक्टेड राहणारच आहोत. आणि पुन्हा एकदा सर धन्यवाद. आणि सरांना तुम्ही मेल करू शकता. कोणाला नंबर हवा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी प्लीज तुम्हाला नंबर तो शेअर करीनच. आणि पुढच्या 15 दिवसांनी पण आपण दुसरा एक विषय घेऊन लवकरच येणार आहोत, त्याबद्दल सगळ्यांना कळवलं जाईलच. सो वन्स अगेन थँक्यू केदार सर. आणि कर्जे मराठी आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट तर्फे पण तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. ही थँक्यू. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. Thank you, Okay. Vishal. Good day. Thank you, everyone. Thank you, sir. Thank you very much. थँक्यू. थँक्यू. Thank you. थँक्यू सर, खूपच इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली. थँक्यू. ऑल राईट, खूप सुभाषी. छान इन्फॉर्मेशन सर. हो, थँक्यू थँक्यू. येस. गोरे साहेब, So, खूप छान कार्यक्रम झाला. खूप छान इन्फॉर्मेशन. धन्यवाद. 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 अलाउंड मी बघितलं मग अशी 82-83 पर्यंत गेले होते अटेंडन्स. अरे वा. 82 होते. येस. बर येस. बर. येस. इट वॉज अ गुड रिस्पॉन्स. गोरे साहेब, मी पराग खेडकर नाशिक चॅप्टर मधून बोलतोय. मी उद्या तुम्हाला कॉल करतो. चालेल चालेल, जरूर करा. येस. थँक्यू सर.
ओके, थँक्यू सो मच. ओके, थँक चालेल. यू. Have आय a विल हँग meeting, अप sir. नाव. रोहित सर आणि या, केदार या. सर खूप सुंदर कार्यक्रम झाला. अतिशय सुंदर. तर थँक सर मी यू. थोडंसं लेट जॉईन झालो. रेकॉर्डिंग भेटेल मला? हो, रेकॉर्डिंग मेल हो, आहे. येस मेल आयडी पाठवून द्या, आपण शेअर करू त्याच्यावरती. येस सर. ओके. हो, मी हो. तुम्हाला मेल आयडी. येस, येस, येस. थँक्यू ओके, सर. थँक्यू केदार सर. सो थँक यू. शॅल आय क्लोज द मीटिंग? Yes, या. sir. Thank you. तुम्हीच ओके. ऍडमिन आहात. ओके. तुम्ही ऍडमिन आहात, तुम्ही करू शकता. अच्छा, ओके. या. बरं. अच्छा. Okay, sir. Thank you. थँक यू. यू. गुड डे. गुड डे. भुसावळ चॅप्टरहून संजय यावलकर. ओके, ओके. नमस्कार.